नमस्कार, आज रेखाच्या किचन मध्ये बनवले आहे अंड न वापरता बिना ओव्हन बिना मिल्क पावडर अयंगार बेकरी स्टाईल एकदम जाळीदार स्पॉन्जी रवा केक। पाहू शकता कसा स्पॉन्जी बनलाय आणि कलर पण कसा परफेक्ट आलेला आहे। वा, जबरदस्त झालेला आहे केक। एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतो। वा, खूपच छान झालेला आहे। पाहू शकता किती सॉफ्ट बनलाय। वा, खूपच छान झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक मिक्सिंग बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 कप पिठी साखर घेतली, त्यामध्ये तूप घालायचे 1/2 कप। तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, फक्त ज्या तेलाला वास नाही, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल हे नाही वापरायचे, बाकी कुठलंही तेल वापरलं तरी चालेल। मिक्स करून घ्यायचे तूप। त्यामध्ये आता 1/2 कप दही घालायचे। दही फ्रेश असावं, जास्त आंबट नसायला हवे आणि रूम टेम्परेचर वरचं घालायचंय आपल्याला, फ्रीज मधलं नकोय। आता हे छान मिक्स झालंय मिश्रण। त्यामध्ये 2 चिमूट मीठ घालायचे। मिठामुळे गोडाच्या पदार्थाची छान गोडी वाढते, त्यामुळे मीठ वापरायचे। मीठ मिक्स करून झाले। 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा। व्हॅनिला इसेन्स अवेलेबल नसेल तर आपण वेलची वापरली तरी चालेल। त्यामध्ये आता 1.5 कप रवा घालायचा आहे। रवा जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तर तो मिक्सर मध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आहे। मी पण मोठा रवाच फिरवून घेतलाय, तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल। तर त्यामध्ये थोडं थोडं मलाई सहित दूध घातले मी, साई पण होते। आता हे थोडं थोडं टाकून मिक्स करायचे व्यवस्थित, एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचंय छान। माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता हे बॅटर तयार झाले। आपण आता कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवायची 6-7 मिनिट। तर आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, तर ह्याला 7-8 मिनिट झाले। पाहू शकता हे बॅटर घट्ट झालेले। आपल्याला आता अजून त्यामध्ये दूध घालायचे। दुधा अगोदर हे बेकिंग पावडर घातली 1 चमचा आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा घातलाय। परत थोडंसं दूध घालायचे। हे पहिला अर्धा कप दूध घेतलेलं ते झालंय। आता अजून किती लागतं ते मी शेवटला सांगते। अर्धा कप म्हणजे छोटा कप आहे 120 मिलीलीटरचा, हे अजून 1/2 कप घेतलेले, म्हणजे छोटा कप अर्धा घेतलेला आहे। आता जास्त वेळ नाही घालवायचा, तेवढं पण दूध घालायचे, तर आपल्याला सर्व मिळून छोटा 1/2 कप लागलेला आहे, म्हणजे 1/4 कप दूध लागलेलं आहे सर्व मिळून। आता बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे। कन्सिस्टन्सी चेक करायची, एकदम परफेक्ट आहे। जास्त पातळही नाही नकोय आणि घट्टही नकोय जास्त। आता याला आपल्याला लगेचच केक टिन मध्ये काढून घ्यायचं। हे मी बटर पेपर लावलेला आहे खाली तूप लावून। जर बटर पेपर नसेल तर अगोदर तूप किंवा तेल ग्रीस करून घ्यायचं, लावून घ्यायचं सर्व भांड्याला आणि थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून थोडंसं पातळसर मैदा चौकून फिरवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे बॅटर टाकू शकतो।
त्यामुळे छान निघतो केक। बटर पेपर नसेल तरी चालतो। सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला असं बाहेर नाही ठेवायचं, नाहीतर लगेच त्याला उष्णता मिळाली तर ते ॲक्टिवेट होतं आणि त्यामधील कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो, त्यामुळे छान जाळी पडते। हळू ठेवायचे, कढई खूप तापलेली असते आणि त्यावरती आता पॅक झाकण ठेवायचे। 45 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचं आहे। वा, तर 45 मिनिटानंतर मी चेक केलं आहे, तर ही सुरी एकदम क्लीन निघते। आपण समजायचं आपला केक बेक झालेला आहे व्यवस्थित। वा, मस्त झाला केक। आता गॅस बंद करायचा आहे आणि केक बाजूला काढून घ्यायचा। आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। लहान मुलांना होईपर्यंत थांबतात, पण थंड होईपर्यंत थांबत नाहीत, पण तरी सुद्धा थंड होऊ द्यायचा। 20-25 मिनिट लागतात। अशा पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर एकदम परफेक्ट केक बनेल। वा, काय मस्त बेक झालाय। कलर पण पाहू शकता काय सुरेख आलाय, खूपच छान बनलेला आहे। झाला की नाही बेकरी सारखा केक, घरचे घरी आणि एकदम थोड्या सामानामध्ये। खूप छान बनलेला आहे, एकदम जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी बनलाय। अशाच पद्धतीने तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स घेऊन बनवून पहा, नक्की छान बनेल। आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। कपाऐवजी तुम्ही वाटीने सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता। गोल केक टेन असल्यामुळे थोडासा आकार लहान होणार आहे, वड्यासारखं होणार आहे, पण चालते, ठीक आहे। पाहू शकता कापताना किती एकदम सुरे हळू खाली जाते, बिलकुल काही करण्याची गरज नाही, इतका सॉफ्ट बनलेला आहे। वा, मस्त झालाय। एक पीस काढून दाखवते। पाहू शकता कशी मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेला आहे। तयार आहे आपला केक आता अय्यंगार बेकरी स्टाईल। खूप छान बनलाय। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा जास्तीत जास्त, आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा। वा, खूपच जबरदस्त झालेला आहे, नक्की एकदा बनवून पहा। खूप छान, एकदम मऊ स्पॉन्जी आणि क्रीमी बनलेला आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।